नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. रामकृष्ण नातावळकर, पत्ता काठापूर, मोठा आवाज. शिरूर, जिल्हा पुणे. आपण स्टेम सेल चालू केलं, डबल स्टेम सेल प्रोडक्ट कधीपासून आणि कशासाठी घेतलं होतं? स्टेम सेल 2 महिन्यापासून चालू केलेले आहे. हां. तिथं पण मुलाच्या हातासाठी घेतलं होतं. मुलाच्या हातामध्ये प्रॉब्लेम आहे थोडा. हो. तो पडला होता. हां हां. त्याच्यामुळे पडल्यामुळं तिथं हाड मोडले होतं. हां. हाड मोडून नंतर कालच एक 4-5 दिवसात त्याच्यामध्ये पॉयझन झालं होतं. हां. पॉयझनमुळं स्किन ग्राफ्टिंग वगैरे बरंच केलं त्या हाताला, पण हां. हातामध्ये बराच प्रॉब्लेम होता. हां. त्यासाठी आपण ते चालू केलं होतं. हां हां. मग त्याच्या अगोदर स्वतः तुम्ही वापरलं? हां, मी अगोदर घेतलं होतं. ते पावडर घेत नव्हता ना तो पहिले. नाही, तुम्ही स्वतः वापरलं का ते? स्वतः मी वापरलं. कशासाठी? 4 ते 5 दिवस वापरलं मी. म्हणजे काय आजार होता मला? इथं दुखत होतं, चमका मारायची. हां. त्याच्यामध्ये मला 4-5 दिवसातच फरक पडला. आणि चमका कधीपासून यायच्या त्या? त्या बरेच दिवस चालूच होतं. तरी अंदाजे दिवस, महिने? 6-8 महिने झाले. 6-8 महिन्यापासून? हां. अरे बापरे. म्हणजे तुमचं आता बरं पूर्णपणे थांबले ते? हां, 5-6 दिवसामध्येच? थांबलेलंच आहे. ओके. मग नंतर तुम्ही तुमच्या मुलासाठी चालू केलं का पुन्हा? मुलासाठी चालू केलं. मुलाचा दाखव बरं हात. अच्छा अच्छा, इथे प्रॉब्लेम झाला का? हां, इथं मोडलं होतं. हां. इथं मोडल्यामुळे इथं पॉयझन झालं त्याच्यामध्ये. हां. पॉयझन झाल्यामुळे त्याचं इथं स्किन ग्राफ्टिंग केलेलं आहे. थोडा आवाज मोठा करायचा. स्किन ग्राफ्टिंग केलेलं आहे. हो. आणि मोडल्यामुळे काय झालं, शिरा पण चोकअप झाले त्याच्या. हां. आतमधले 3 हां. ज्या मेन नर्व्ज असतात हां हां. त्या चोकअप झाल्या होत्या. हां. त्याच्यामुळे काय झालं, इथं बेंड झालं. हां. हां. आणि इथं पण बेंड होतं. हां हां. हाड पण बेंड जॉईंट झालं ते. हो. तर 2 महिन्यापासून स्टेम सेल घेतल्यामुळं परिणाम असा झालेला आहे त्याचा, हां. की इथं बोट कडक जाणवत होते पाय अगोदर. हां हां. कडकपणा जाणवत होता बोटांमध्ये. हां हां. इथे मनगटाच्या थोडं पुढं हां. कडकपणा जाणवत होता. हां. आणि हा जो तळवा आहे हां. हा पूर्ण सपाट होता, म्हणजे भरलेला होता, म्हणजे हां. भरून आलेला होता, खोलका नव्हता. हां, त्याच्या आणि त्याच्यामध्ये त्या रेषा पण दिसत नव्हत्या, पुसट दिसत होत्या. पुसट दिसत होत्या. एकदम पुसट.